नमस्कार. गृहकर्ज देण्यासाठी आजकाल बँकांची चढाओढ लागली. मग जास्तीत जास्त कर्ज कोणती बँक देते याकडे ग्राहकांचं लक्ष असतं. बऱ्याच बँका घराच्या रजिस्ट्रीच्या 80% गृहकर्ज देतात, काही 85% देतात, कुणी 90% देतात, तर काही बँका रजिस्ट्रीच्या 100% गृहकर्ज देतात. रजिस्ट्रीच्या रकमेपेक्षा 40% अधिक गृहकर्ज देखील तुम्हाला मिळू शकतं. गृहकर्जाचाच व्याजदरात इन्कम टॅक्स बेनिफिट देखील मिळतो. नियमांच्या चौकटीत राहून ग्राहकांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कर्ज कसं देता येईल यासाठी सगळ्याच बँका प्रयत्न करत असतात. पण मित्रांनो, बँकेने जरी तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज दिलं तरी ते तुम्हाला फेडायचंय. समजा तुम्ही 1 कोटी रुपये कर्ज 20 वर्षांसाठी 8% व्याजदरानं घेतलं तर 20 वर्षात तुम्हाला दुप्पट म्हणजे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे भरावे लागणार आहेत आणि त्याचा हप्ता दरमहा 83,645 रुपये येणार आहे. सामान्यतः ग्राहक काय करतो तर जो हप्ता येईल तो प्रामाणिकपणे न चुकता भरतो आणि तो भरायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण 83,000ऐवजी जर 1 लाख रुपये हप्ता भरला तर फायदा तुमचाच आहे. 20 वर्ष हप्ते भरण्याऐवजी तुम्ही लवकर या गृहकर्जाच्या जाचातून मुक्त व्हाल. समजा तुमचं आजचं वय 30 वर्ष आहे तर 20 वर्षांचं कर्ज तुम्ही वयाच्या 50 वर्षांपर्यंत भरणार का? 20 वर्षांनी तुम्ही कोणत्या परिस्थितीत असाल, कुठे असाल, कोणत्या लेव्हलला असाल, तुमच्यावर काय काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज असतील याचा विचार करा. काही ग्राहकांना जास्त गृहकर्जाची गरज असते पण नोकरी कमी वर्षच राहिलेली असते. समजा नोकरी 5 वर्ष राहिली आणि पगाराच्या आधारावर 5 वर्षासाठी 40 लाख रुपये कर्ज मिळत आहे, पण साहेबांना 60 लाख रुपयांची गरज आहे, तर त्यांची पेन्शन गृहीत धरून त्यांना 10 वर्षांसाठी 60 लाख रुपयांपर्यंत कर्ज देता येतं. पण आज वेळ साजरी झाली म्हणून रिटायर झाल्यावर देखील तुम्हाला कर्जच फेडत बसायचंय का? रिटायर व्हायच्या आधी जर तुम्ही कर्जमुक्त झालात तर रिटायरमेंटचा आनंद घेता येईल की नाही याचाही विचार करायला हवा. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असाल अथवा उद्योग व्यवसाय करत असाल, दरवर्षी तुमचा पगार वाढणार आहे. उद्योग व्यवसायातलं तुमचं प्रॉफिट वाढणार आहे, वाढलंच पाहिजे. मग जसा तुमचा पगार वाढेल किंवा तुमचं प्रॉफिट वाढेल त्या प्रमाणात तुम्ही दरवर्षी तुमच्या गृहकर्जाचा हप्ता वाढवा. मग बघा, तुमचं 20 वर्षांचं गृहकर्ज 8 ते 10 वर्षात सहजपणे पूर्ण फिटेल. व्याज अत्यल्प लागेल. एक गृहकर्ज फिटल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्या कामात, मोठ्या प्रकल्पामध्ये लक्ष घालू शकाल. मी अनेक ग्राहक असे पाहतो जे गृहकर्ज घेतल्यानंतर फक्त नियमित हप्ते भरतात, जास्त विचार करत नाहीत. गृहकर्जाची आठवण त्यांना फक्त इन्कम टॅक्स रिटर्नच्या वेळेसच येते. मग असे ग्राहक आयुष्यभर गृहकर्जच फेडत राहतात. तर मित्रांनो, गृहकर्ज घेतानाच त्याच्या परतफेडीचं नियोजन करा. ज्या दिवशी कर्ज घेताय त्याच दिवशी कर्जमुक्तीची तारीख तुम्ही निश्चित करा. दर 6 महिन्यांनी आपल्या गृहकर्जाचा व्याजदर चेक करा. व्याजाच्या बचतीसाठी नवनवीन पर्यायांची चाचपणी करा. अधिक माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. आमच्यासोबत तुम्ही चर्चा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.